रत्नागिरी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा नुकतीच छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या अध्यक्षतेखाली गरमागरम वातावरणात पार पडली। जेवढे प्रलंबित विषय सगळे आपण आदरणीय पालकमंत्री महोदयांजवळ शेअर केलेले आहेत। त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून तिथल्या तिथं संबंधित खात्याच्या मंत्र्यांबरोबर चर्चा करून तसे त्यांच्या लेटरवरती प्रस्ताव त्यांनी पुढे केलेले आहेत। पण त्याचबरोबर ज्या विषयाशी निगडीत म्हणून आम्ही ग्रामविकास मंत्र्यांशी सुद्धा आमच्या अध्यक्ष महोदयांनी आम्ही सर्वांनी भेट घेतली। त्यांनी तिथल्या तिथं आमच्या सगळ्या पत्रांवरती एंडोर्समेंट मारून पुढील कार्यवाहीसाठी म्हणून पाठवलेलं आहे। मला खात्री आहे की अजूनही 31 मार्चला 4-5 दिवस शिल्लक आहेत। 4 दिवस, या 4 दिवसात आपल्याला माहिती आहे कामाची पद्धत मंत्रालय स्तरावरची, या 4 दिवसात सुद्धा काही निधी या 14-15चा आपल्याला वितरित होऊ शकतो। आपल्याला सरकार आहे पण साहेब त्याच्यावर आपला पाठपुरावा देखील तेवढा आवश्यक आहे जेणेकरून करेल आणि त्याच्याप्रमाणे खरोखर जर पैसे खर्च झाले असतील टोना बिना या विषयावर तर ते पैसे सोडा। आज जी भूमिका घेतली ही भूमिका कायम ठेवा आणि हे साहेब निर्णय झालेले सदस्यांना कळू द्यातो याचे पत्रक एक प्रत्येक सदस्याला द्यायला हवे। नेहमीप्रमाणे सदस्य उदय बने यांनी अवकाळी झालेल्या पावसानं आंबा बागायतदार आणि शेतकरी यांच्या नुकसानीबाबत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरत पंचनामे खोटे आहेत असे आरोप केले। या आरोपाचे खंडन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना करता आले नाही, त्यामुळे काही काळ ते निरुत्तर झाले। कोण गेलो तो बागेत हे मला तुम्ही मूर्ख ठरवता काय? सामान्य शेतकरी गेला असेल हे खोटे पंचनामे आहेत तुमचे। बघा जाऊन परिस्थिती काय, अगरबत्तीच्या काड्या असतात ना तसे मोहर आहेत। एक आंबा नाही शिल्लक आहे त्या बागेमध्ये अवकाळी पावसामुळे। कसले नुकसान भरपाई कसले पंचनामे करता? कोण गेलं होतं? तुम्ही ज्या अधिकारी बोलताय की नाही बाबा हे कारण की डिस्ट्रिक्टचे तिन्ही हेडच्या साइन्स आहेत सर। शेतकऱ्यांना तुम्हाला आदेश दिले होते आता तर पण आवाज तुमचा गेला असेल नाही सर, अजून चालू आहे फायनल स्टेज मध्ये। कोण चालू आहे? आपलं हे पंचनाम्याचं काम। पंचनाम्याचं काम एकदम कोण करतायत पण सर सेम आजही कोण गेलेलं नाही मी सांगतो काय तुम्हाला सर सेम पुढे गेले नाही आणि असा तुमचा आवाज जाणार कसे? आता शेतकरी गेले ग्रामपंचायत मला एवढंच सुचवायचं आहे पूर्ण वाचाल केलाय आणि म्हणून त्याच्याकरता जे काही करायचं ते खरं खरं करा। पैसे मिळतील ना मिळतील पुढची गोष्ट, पण त्याकरता तो अहवाल प्रत्यक्ष त्यांच्या समोर जाणं गरजेचं आहे। कारण खरोखर अक्षरशः नुकसानीच्या पंचनाम्याबद्दल सदस्य राजेश मुकादम, विलास साळके, अजित नारकर यांच्यासह अनेक महिला सदस्यही आक्रमक झाल्या होत्या। 15 वर्षापूर्वीच्या नुकसान भरपाईच्या याद्या तयार केलेल्या आहेत त्याच शेतकऱ्यांना फक्त दरवर्षी नुकसान भरपाई मिळते। बाकी नवीन शेतकऱ्यांच्या कधी ऍड झाला की 10 वर्षात त्यांची एकदा यादी ठरले त्याप्रमाणे त्याच पाठवतात शासनाकडे आणि पंचनामे झाले म्हणून हे सांगतात। साहेब अधिवेशनचा संपायला आता 2 दिवस राहिले, तुमचा सर्व किती दिवस लागणार अजून तुम्हाला द्यायला? आजचा शेवटचा दिवस आहे। पंचायत समितीची 15 गुंठे जागा पंचायत समितीच्याच नावावर पाहिजे असा आग्रहाचा प्रश्न उदय बने यांनी आक्रमकपणे मांडला। जागा काढून घेतल्या आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अख्खी स्थायी समिती जाऊन भेटलो त्यावेळी जिल्हाधिकारी सांगितलं होतं आम्ही पर्यायी जागा 15 गुंठेची तुम्हाला देतो। त्याचं काय झालं? ती जागा द्या, नाही सभापती मध्ये बोलते ना ती जागा द्या, रक्कम मंजूर आहे आम्हाला इमारत बांधू द्या। त्याबाबतची सविस्तर माहिती पंचायत समिती रत्नागिरीचे सभापती प्रकाश साळवी यांनी दिली। 2 महिन्यापूर्वी आम्हाला एक पत्र आलं की पंचायत समिती रत्नागिरी ही इमारत महाराष्ट्र शासनाच्या नावाने झाली। ते पत्र आल्याबरोबर ताबडतोब मी जिल्हा परिषद अध्यक्ष माझे आणि साहेबांना भेटलो आणि त्याबरोबर ताबडतोब उदय बने, सतीश शेवडे साहेब असे आम्ही तिथे बसलो। नंतर त्यांनी स्थायी समिती घेतली आणि ताबडतोब आम्ही जिल्हाधिकारी कलेक्टर साहेबांना जाऊन भेटलो आणि त्यांच्याशी विषय झाला की अशी गोष्ट का आमची जी पंचायत समितीची इमारत आहे तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या नावाने कोणत्या याने केली? त्यावर आपल्याला जे अधिकार जिल्हा परिषदला होते त्याप्रमाणे त्यांनी स्थायी समितीमध्ये ताबडतोब त्याच्यावरती ऍक्शन घेऊन कोर्टात गेलो आपण
आणि कोर्टात आता ते केस चालू आहे एका साईडने. परंतु त्यानंतर आम्ही एक सामोपचाराने म्हणून आम्ही सगळे जाऊन भेटलो जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांना विचारलं की अतिशय गोष्ट आहे, आम्हाला या प्रेमायसिस मध्येच आमची जागा पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आम्ही एक सुधारणा करतोय, पुढची जे गोडाऊनाप्रमाणे ज्या इमारती झालेल्या त्या संपूर्ण काढून सुशोभीकरण करणार आहोत. आम्ही त्यांना मान्य दिलं की ठीक आहे, परंतु आमची जागा आम्हाला ह्याच कंपाऊंड मध्ये पाहिजे. त्याप्रमाणे अध्यक्ष सतीश शेवडे, उदय बने आम्ही सगळे होतो आणि त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेले आहे. तसा तो सातबारा तयार झालेला आहे, त्याचा नकाशा सुद्धा तयार झालेला आहे की 8 गुंठ्यापेक्षा त्यांनी 15 गुंठे आपल्याला जागा दिलेली आहे. हा, पण ती रस्त्यामध्ये गेलेली आहे. 12 गुंठे होती परंतु ती रस्त्यामध्ये जागा गेली, उरलेली 8 गुंठेच आहे. ते आपल्याला त्या इमारतीला सोयीस्कर नव्हती, परंतु आता त्यांनी 15 गुंठे आपल्याला जागा, जी स्टेट बँक होती त्या मागील जो भाग, जो एसटी स्टँडच्या वरचा भाग, तो पूर्णपणे 15 गुंठेची जागा आपल्याला त्यांनी दिलेली आहे. महावितरण, बांधकाम, आरोग्य, एसटी या विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष जगदीश राजपकर, उपाध्यक्ष सतीश शेवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हरीश जगताप, महिला बालकल्याण सभापती प्रज्ञा धनावडे, आरोग्य आणि बांधकाम सभापती डॉक्टर अनिल शिगवण, शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर, समाज कल्याण सभापती शीतल जाधव, सदस्य अजय बिरवटकर, रजनी महाडिक, वेदा फडके, अरुणा आमरे, नेत्रा ठाकूर, दत्ता कदम यांच्यासह बहुसंख्य सदस्य, अधिकारी आणि संबंधित कर्मचारी उपस्थित होते. नेहमीप्रमाणेच ही सभाही वादळी ठरली. शेतकरी ग्रामपंचायतीमध्ये सर्वे चाललाय म्हणून ग्रामपंचायतीमध्ये गेले असता त्यांना उत्तर असं दिलं की सर्वे करण्याची मुदत संपलेली आहे आणि कोणाजवळ तरी निरोप देऊन त्या घरामध्ये जाऊन सांगितलं जातं की सर्वे चालू आहे, नुकसान भरपाईसाठी सर्वे चालू आहे, आपले 7/12 आणा. तलाठी सुद्धा त्यासाठी आपल्याला काही सहकार्य करत नाहीये. अशी आज परिस्थिती आहे. कारण कालचाच विषय, काल 4-5 शेतकरी आमच्या कोंडवली गावातून माझ्याकडे आले होते आणि त्यांनी म्हणाले की आमच्या बागायती वगैरे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत. काही बागायती ते लीज वरती देतात पण ते पूर्णपणे नष्ट झाले. आणि अगर साहेब तो थ्रीम्स आणखी तो व्हिडिओ कोणाच्या अंडर काम करतात, आमच्या आपला ग्रामसेवक व्हिडिओ. तर त्यांनी डेप्युटी आपला सीओना आणि बीडीओना, तहसीलदारांना आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना डायरेक्ट कलेक्टर मार्फतच डायरेक्ट आदेश दिले आहेत सर. आणि त्या आदेशामध्ये सर असं 1 तारखेला आणि 2 तारखेला जेव्हा पावसाचे रिपोर्ट्स आले सर, तेव्हा आपले ऍडजॉइनिंग सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट जिल्हा घेतला तुम्ही किंवा रायगड घेतला, त्यामध्ये मॅक्झिमम फिगर सर आपल्या जिल्ह्याचंच होतं सर. आणि इव्हन विद्यापीठ आम्ही जे रिपोर्ट सर प्रायमरी स्टेजला आम्ही जे ऐका हे सगळं बरोबर आहे मला सर, पण आता तुम्ही सांगताय की समजा आपला ग्रामसेवकांना आदेश दिले सर, समजा ग्रामसेवकांना आदेश दिले नसतील तर त्यासाठी सर्वस्वी कन्सर्न बीडीओ जबाबदार आहे सर. कारण की कलेक्टर साहेबांचे आदेश इंडिव्हिज्युअल बीडीओ, इंडिव्हिज्युअल तहसीलदार, इंडिव्हिज्युअल तालुका कृषी अधिकारी यांना दिलेले आहेत सर.